पेण तालुक्यातील शिर्की खारेपाट परिसरात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे ग्रामस्थांनी 16 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन केले। अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही समस्या अलीकडे अधिकच गंभीर झाली असून बेकायदेशीर नळ कनेक्शनमुळे परिस्थिती बिघडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। पूर्वी 4 ते 5 दिवसांनी मिळणारे पाणी आता तब्बल 18 ते 20 दिवसांनी मिळत असल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात। महिलांना विशेषतः पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे। मुख्य जलवाहिनीवरील सर्व अनधिकृत कनेक्शन तात्काळ तोडून संबंधितांवर कारवाई करावी आणि 16 वाड्यांना नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली। दरम्यान प्रशासनाकडून याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। 15-20 दिवस झाले पाणी नाही। 6 महिन्या अगोदर पाणी येत होतं, तेव्हापासून एक टाकी भेटत होती, आता एक पण नाही। विलक्षण झाले तेव्हापासून एक पण टाकी भेटत नाही। त्यानंतर नाही 10 दिवसांनी यायचा, कधी कधी 7 दिवसांनी यायचा, ती पण एक टाकीच भेटत होते आम्हाला, तो पण नाही आता येत। तुम्ही कपडे साचून ठेवलेत तेव्हापासून, आज येईन उद्या येईन, पाणी वाट बघतो तेव्हा कपडे धुत। आता पण आम्ही तो साचूनच ठेवतो प्यायचा पाणी, ते पण आता संपत आलंय पाणी, काय करणार सांगा। लाल येतो, कधी कधी वास मारतो, वास मारतो नाही। कधी कधी कोलंबी पण येतो पाण्यामध्ये, जीवजंतू येतात। ज्या वेळेला आमच्याकडे शिर्कीचा इथं सागरवाडीमध्ये मीटिंग झाली होती 11/12/2025ला, त्यावेळेलासुद्धा आहे ना ग्रामसभेमध्ये ठराव मांडला होता आणि तसं पत्र आहे की पत्र ग्रामपंचायतनी 11/12/2025ला दोन्ही खात्यांना दिलं होतं। MGPला दिलं होतं आणि ग्रामीण पाणी पुरवठ्याला पत्र त्यांनी दिलं होतं आणि 2 महिने होऊनसुद्धा, जवळजवळ 2 ते 2.5 महिने होऊनसुद्धा त्यांनी काही त्याच्यावर कारवाई केल्या नसल्यामुळं आम्ही पुन्हा त्यांना पत्र 4/3/2026ला पत्र दिलं होतं। त्याच्यानंतर 5 तारखेला संयुक्तिक पाहणी झाली, MGP आणि पाणी पुरवठा। MGPचे जगताप साहेब होते आणि याचे देशमुख मॅडम होत्या, ती पाहणी केली शिर्कीचापर्यंत आणि आम्ही निदर्शनात त्यांच्या आणून दिलं की जे अनधिकृत जे कनेक्शन आहेत, आणि तेव्हा जगताप साहेबांनी सुद्धा मांडलं की हे कनेक्शन मेन लाईनवर असता कामाच नाही आणि ही गोष्ट मान्य केल्याच्या नंतर त्यांनी संयुक्तिक पाहणी म्हणजे ह्याची अलाइनमेंट काय आहे हे आम्ही चेक करू आणि नंतर आम्ही त्याच्यावर कारवाई करू असं ते उत्तर दिलं होतं। पण त्याच्यानंतर आम्ही त्याच वेळेला सांगितलं होतं की जर 16 तारखेपर्यंत याची संपूर्ण कारवाई झाली नाही तर 16 तारखेला आम्ही सन्माननीय प्रांतसाहेबांच्या ऑफिससमोर लाक्षणिक उपोषण करण्यात, आणि आज आम्ही उपोषणाला इथे बसलेले आहोत। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ते अनधिकृत जे मेन लाईनवर जे कनेक्शन आहे ते काढायला पाहिजे, पण ते आत्तापर्यंत कुठली कारवाई कुठली आणि निर्णय काय न घेता अजूनपर्यंत कुठली कारवाई केलेली नाही। प्रत्येकजण ज्याच्या घराच्या जवळ किंवा ज्याच्या वाडीच्या जवळ जवळून ती लाईन गेलेली आहे तो आपल्या मनमानी पद्धतीने त्या लाईनीवरती टॅप मारतो। काही लोकांनी तर 2-2 इंचाचे टॅप मारलेत, म्हणजे शिर्की चालीवर 110ची म्हणजे 4ची लाईन गेलेली आहे आणि त्या लाईनीवरती 2-2चे कनेक्शन घेतलेले आहेत। त्याच्यामुळं जो पाणी तिथून सोडला जातो तो पाणी शिर्की चालीवरती पोचतच नाही, अगदी 25% पाणी पण त्या टाकीत पोचत नाही। आणि मग तिथल्या लोकांना प्रश्न असा तिथल्या ऑपरेटरला पडतो की आता पाणीच नाही तर मिळालं, आता इथल्या लोकांना पाणी कसं पुरवायचं। असे 2 वार आमचे पाण्याचे वेस्ट गेले 15 ते 20 दिवस आमच्या इथल्या आया बहिणींच्या कोणाच्याही नळाला पाणी आलेलं नाही आहे। परंतु जेव्हा हे अनधिकृत कनेक्शन नव्हते तेव्हा तिथला पाणी पुरवठा व्यवस्थित होता। तर त्या अनुषंगाने आम्ही डिसेंबरमध्ये, म्हणजे ही टंचाई सुरू व्हायच्या अगोदरच डिसेंबरमध्ये मी आधी इथल्या जे आपल्या ग्रामीण पुरवठ्याचे जे काय आहेत बघणारी लोक त्यांच्याशी चर्चा केली। त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही ग्रामपंचायतीचे आम्हाला पत्र द्या, MGPला पण द्या आणि आम्हाला पण द्या की असं अनधिकृत कनेक्शन झालेत, मग त्याच्यावरती आम्ही कारवाई करू। तसं मी ग्रामपंचायतीकडनं पत्र डिसेंबरमध्ये ज्या लोकांना दिलेत, डिसेंबरच्या 1-2 आठवड्यात